नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीएम किसान या योजनेअंतर्गत उद्या 21व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। जे लाभधारक शेतकरी आहे तर त्यांच्या खात्यावरती उद्या 2000 रुपये येणार आहे। तर मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी शासन प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे जे लाभधारक शेतकरी आहे तर त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकणार आहे। तर मित्रांनो, आता शासनाने यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे। आता जे पूर्वी लाभधारक शेतकरी होते तर त्यांचं नाव कमी करण्यात आलेलं आहे, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आता हा निधी मिळणार नाही। तर मित्रांनो, हा निधी का मिळणार नाही, तर ज्या घरामध्ये 2 सदस्य आहे आणि ते दोघंही लाभ घेत आहे तर त्यामध्ये फक्त एकालाच लाभ मिळणार आहे। म्हणजे समजा नवरा बायको हा लाभ घेत आहे तर फक्त त्यामध्ये एकालाच लाभ मिळणार आहे। त्यामध्ये प्राधान्यक्रम दिलेला आहे, त्यामध्ये फक्त महिलेला हा लाभ देण्यात येणार आहे आणि जो पुरुष लाभ घेत होता तर त्यांचं नाव कमी होणार आहे। तर मित्रांनो, याची यादी सुद्धा शासनाने निर्गमित केलेली आहे की कोणाला लाभ मिळणार आहे आणि कोणाला नाही। तर ही यादी आपण ऑनलाईन सुद्धा चेक करू शकतो की आपलं नाव या यादीमध्ये आहे की नाही। तर चला मग बघूया या यादीमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं आणि कोणत्या वेबसाईटवरून करायचं। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुन्हा मिळत राहील। तर चला मग बघूया डिटेल्समध्ये। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली आहे। आपल्याला कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला स्टेट निवडून घ्यायचं आहे। जे काय आपलं राज्य आहे महाराष्ट्र, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल करायचं आहे, खाली आपल्याला महाराष्ट्र हे राज्य दिसणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोणत्या जिल्ह्याचा इथे लिस्ट बघायची आहे तर तो जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका सुद्धा आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचा आहे। आपल्याला ज्या तालुक्याची लिस्ट बघायची आहे तर तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यासमोर विलेज आहे म्हणजे आपल्या गावाचं नाव, आपल्याला ज्या गावाचा इथे लिस्ट बघायची आहे तर ते गाव इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट हे ऑप्शन दिसणार आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता इथे आपल्या समोर लिस्ट ओपन झालेली आहे। आपण इथे बघू शकता जी आपली गावची लिस्ट आहे तर ती इथे बघायला मिळणार आहे। यामध्ये आपल्या पूर्ण गावातील व्यक्तींची नाव आहे, कोण कोण या योजनेअंतर्गत आता पात्र लाभधारक आहे, सर्वांची इथे लिस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये आपण आपलं नाव इथे चेक करू शकतो। खाली स्क्रोल करून बघू शकता की आपलं नाव आहे की नाही। खाली भरपूर पेज दिलेले आहे, आपण त्या पेजवर क्लिक करून आपलं नाव आहे की नाही दुसऱ्या पेजमध्ये, तिसऱ्या पेजमध्ये असे पेज बदलून आपण आपलं नाव इथे चेक करू शकतो की आपलं नाव या यादीमध्ये आहे की नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं नाव या वेबसाईटवर चेक करायचं। अतिशय सोपी पद्धत आहे, फक्त 2 मिनिटांमध्ये आपण आपलं नाव चेक करू शकतो। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्याला काही अडचण आल्यास ते सुद्धा सांगा। जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुन्हा मिळत राहील। तर चला मग भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।